जाऊया मॅचच्या दिशेनं. जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाले. भरत सध्या येतोय गोलंदाजीसाठी आणि सध्या बापूराव पाटील आणि पॅडी हे दोन्ही ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झालेत. एक बॅट कोणाकडे असेल तर द्यायची मी विनंती करेन. बालाची बॅट आहे, ब्लॅक कलरची बॅट कोणाकडे असेल तर कृपया ते द्या. वेलकम आर्यन पवार, स्वागत आहे आर्यन. व्हाईट बॉल, पहिला चेंडू अगदी एक्स्ट्रा साठी जरूर जातोय. बॅट कोणाकडे असेल ब्लॅक कलरची, सो मी विनंती करेल बालाची बॅट आहे ब्लॅक कलरची, धुलवाडी या टीमची कोणाकडे असेल तर ती जमा करा. अप्रतिम चेंडू आता आला आणि अखेरीस आपण पाहिलं तर बॅटर बाबूराव पाटील मात्र पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र माघारी जातोय. भरतचा चेंडू होता, ज्या पद्धतीने विकेट प्राप्त केले अगदी डकआउट. पहिला चेंडू आपण पाहिलं तर अगदी फेस करत होता आणि तदनंतर मात्र पहिला चेंडू विकेट त्यानं सोडून दिली. बाबूराव पाटील सारखा मोठा फलंदाज जिंती संघाचा मात्र माघारी येतोय. जिंती संघाला सर्वात मोठा हादरा हा भेटला. प्रवीण दाखल झाला. चला थोडस स्पीडअप घेऊयात. हो, आपण एकदा यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न अगदी सरळ पाठीने जरूर खेळून काढला. एक धाव अगदी आरामाने कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी जात नाहीये, एकाच धावेती समाधान मानलं जात आहे. चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला. अगदी सरळ बॅटीने खेळण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिजे ग्लान्स केला. यावेळी देखील अगदी सरळ बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, जिथे देखील आपण पाहिलं तर यश भेटत नाहीये बॅटिंग करत असताना. बॉलिंग अटॅक चांगला राहिलाय खऱ्या अर्थानं. आज आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने भरतचा खास करून बॉलिंग अटॅक जिथे आपण पाहिलं तर चांगली राहिली. या टीम मध्ये आणखीन एक महत्वाचा गोलंदाज जो मागील ओव्हर मध्ये मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर राजेंद्र देखील चांगली गोलंदाजी करून या मॅच मध्ये कमबॅक करून दिला होता. म्हणजे बॉलिंग अटॅक मध्ये आपण पाहिलं तर गोष्टवाडी टीम आतापर्यंत सरस ठरली आहे. फुलटॉस होता, चेंडू खेळून काढलाय, हॅमर केला, मात्र हा नो बॉल घोषित केला लेग अंपायरनं. बीमर अगदी वेस्ट हाईट
आणि तदनंतर नो बॉल वरती धाबा भेटतात 2 म्हणजे टोटल 9+2 आताच्या 3 धाबा. या 3 धाब्याच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती जाते. येणारा चेंडू असेल अगदी फ्री हिटचा. तब्बल चेंडू आतापर्यंत आपण पाहिले तर 4 चेंडूचा खेळ आता अद्याप झालेला आहे. ओहो चांगला चेंडू आताला विकेट किपर आहे क्लोज नॉन स्ट्राईकला पॅडी मात्र फेकी तर करतोय मात्र चेंडू दुसऱ्या हातामध्ये होता. हा देखील चेंडू निर्धाव जातोय. भरतची गोलंदाजी हीच आहे कारण की पहिल्या ओव्हर मध्ये भरतने बऱ्यापैकी धावा अडवल्यात मात्र अजून एक चेंडू बाकी आहे. प्रवीण अखेला काफी आहे. चांगला प्रॅक्टिस मध्ये असलेला खेळाडू आहे. ओहो क्लीन बोल्ड आणखीन एक येतोय विकेट. जिथे आपण पाहिलं तर भरतने या ओव्हर मध्ये तब्बल 2 विकेट घेऊन मात्र आपल्या गोलंदाजीचा दबदबा कायम ठेवला. मागील मॅच मध्ये देखील या मॅच मध्ये देखील बॅटर प्रवीणला मात्र माघारी यावं लागतंय. शफल झाला खेळण्याचा प्रयत्न मात्र अखेरीस स्टंप आपण पाहिली तर उडून निघून गेली बाजूला. 3 धाबा प्रवीणच्या खात्यामध्ये राहिल्यात. माघारी आला तो बॉलिंग साठी राजेश मैदानामध्ये दाखल झाला व क्रमांक 2 मध्ये. आशिष आला सध्या मात्र मैदानामध्ये नवीन बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला. ओहो चांगला चेंडू चांगला व्हाईट बॉल आहे. अंपायर कॉल येतो. एक्स्ट्रा धाबा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. पहिला वाईट त्यानंतर डॉट बॉल. पाडीच्या विरोधामध्ये गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. ओहो हा देखील चेंडू चांगला हाताळला. विकेट किपर हिमांशू दुसऱ्या साईडला अपील करतोय. या दोन्ही चेंडूवरती आतापर्यंत कुठली धाव आलेली नाहीये. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावा जरूर आली मात्र तदनंतर बॉलिंग अटॅक अशा पद्धतीने राहिलाय जिथे मात्र चेंडू बॅटचा संपर्क होऊन दिला नाहीये. हा देखील अगदी फुलटॉस टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेते ठीक एज. तदनंतर चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय. आठवे पर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली आहे. काय ती स्वतःची काळजी हिमांशू कडून घेतली जाते. 2 धावा घेतल्या तरी चालतील पण शूज खराब नाही झाले पाहिजे. या मानसिकतेने त्यांना आत्ताची फिल्डिंग केली. टीमची टोटल सध्या मात्र तुम्ही पाहताय अगदी 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 8 धाव संख्या. ओहो चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळला. आशिषला आता थांबवलंय. पॅडी माघारी गेला. आज संतोष डिसलेची जरूर आठवण येत असेल या टीमला कारण की आज तो खेळत नाहीये या टीम मध्ये. मात्र दुसऱ्या साईडला आपण पाहिलं संपूर्ण जबाबदारी घेतली होती पाटीलनं. तो बाद झाल्यानंतर थोडीशी जबाबदारी आशिष आणि पॅडीच्या खांद्यावरती आले. मात्र पुन्हा व्हाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा धाव.
चांगली गोलंदाजी. सिंगल धावा सध्या तुम्ही पाहताय जी फक्त 9 आहे. सिंगल डिजिट धावसंख्या व क्रमांक 2 मध्ये देखील अद्याप आहे. हो अगदी बॅटच्या रडामध्ये सरळ बॅटीने खेळला, अडवला फॉलो थ्रू मध्ये. पुन्हा विकेट किपर कडे चेंडू जातोय. गोष्टवाडी टीम या मॅच मध्ये बॉलिंग अटॅक दमदार करते, कारण की या टीमनं आतापर्यंत बॉलिंग अटॅक मध्ये आपलं नाव अद्याप ठेवलंय. स्लोरवान गती परिवर्तन पंच केला आशिषनं. जाग्यावरून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. अगदी निघून जातोय 6 धावांसाठी आणि इथे धावा येणं गरजेचं आहे. तर संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 2 षटकांच्या अखेरीस मात्र जाऊन पोहोचते 15 या आकड्यावरती. वेलकम आदिक दादा. जिव्हाळा चषक 2024 आज तळवली मैदान, या आधी होतं घरोंदा, मात्र आज पुन्हा एकदा गावदेवी तळवलीच्या मैदानामध्ये गाठी भेटी जरूर होत आहेत. ओव्हर क्रमांक 3 कडे आपण जाऊयात. अगदी असर बॅटीने जरूर खेळून काढला आणि इथे देखील धाव भेटती एक. बॅटी या मॅच मध्ये आपण पाहिली तर धावसंख्येला थोडीशी गती देण्याचा प्रयत्न करतोय. आशिषनं तर धावसंख्येला चांगल्या पद्धतीने गती तर दिली आहे. अगदी 9+1. अगदी टीमची धावसंख्या सध्या मात्र जाऊन पोहोचते अगदी 20 या आकड्यावरती. 20 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील चेंडू थोडासा आपण पाहिलं तर बाहेर सोडलाय. व्हाईट बॉलचा पुन्हा एकदा इशारा येतो. आता धावा येऊ लागल्या. वंडर बॉय अर्थातच रितेश वेलकम. अतुलचा कट्टर मित्र आहे त्या. फुल टॉस होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न बॅटीच्या अगदी टॉपला आणि अखेरी चेंडू मात्र स्टॉप झाला. मात्र फेकी करेपर्यंत दुसरी धाव. वॉड थ्रो. भाई ये क्या था भाई. जे पण होतं भारी होतं. डायरेक्ट थ्रो. लगी तो लगी नाही तो अब्दुल कली आणि तसाच हा फटका. हा चेंडू अगदी डायरेक्ट हिट लागला यष्टांना. आजचा व्हिडिओ भेटला, स्टेटस भेटला आजचा. वॉड थ्रो यार. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने, कारण की आशिषला जराही भनक नव्हती की हा चेंडू डायरेक्ट यष्ट्यांवरती लागू शकतो. असंच होतं जेव्हा आपल्याला वाटतं एखादी गोष्ट होणार नाही ती गोष्ट होते. त्यानंतर आपण चकित होतो की एक ऐसा हुआ भाई. वॉड थ्रो. रिप्ले पहा. जो फेकला चेंडू डायरेक्ट जाऊन यष्ट्यांवरती आणि प्रत्येकानं डोक्यावरती हात ठेवला. वॉड थ्रो. टीमची टोटल अगदी 22 या आकड्यावरती. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. अगदी डिक्लेअर मध्ये एक धाव. डिक्लेअर मध्ये एक धाव. संघाची धावसंख्या अगदी 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 23. बॅटच्या रडामध्ये तिथून गॅप निघतोय, निघून जातो डिक्लेअर मध्ये. पॅडी अजूनही नॉन स्ट्राईकला उभा.
बॅकफुटला जातोय पंच महत्वाचा होता. धावा येणं महत्वाचे आहेत कारण त्या येतात देखील शेवटच्या अगदी चेंडूवरती. या 6 धावाने हा षटकार महत्वाचा मोजला जाईल. संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती आणि 31 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय. अर्थातच नवला स्पोर्ट जिंती या टीमनं 31 हे टार्गेट ठेवलंय. या टॉस साठी मणादेवी कुसरुंड आणि अर्थातच HCT मानेनगर टीम. तीस धावसंख्या 31 रन्स टू टार्गेट. 31 धावेचं टार्गेट. आर्यनच्या शुभ हस्ते आपण करूयात टॉस. आमचे राघवदादा साळुंके साहेब, मी विनंती करेल आपण देखील या व्यासपीठावरती. वेलकम राघवदादा. 31 धावेचं टार्गेट. जवळ मॅचच्या दिशेनं 31 रन्स टू विन. 31 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवले. पहिली ओपनिंग पेअर मैदानामध्ये दाखल झाल्या. एका साईडला आयकॉन खेळाडू राजेश, दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर हिमांशू. मात्र या दोघांसाठी सध्या गोलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाल्या अर्थातच आशिष. चला मॅच कडे लक्ष देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिला चेंडू फिरवला अगदी हवेमध्ये आहे क्षेत्ररक्षक. चेंडूच्या खाली विकेटचा पतन यासाठीचा आशिषला आणला होता आणि अखेरीस मात्र प्रवीणनं ही कॅच पकडली आहे आशिषला. कारण की याआधी आपण पाहिलं तर पॅडीनं पहिली ओव्हर टाकली, बाबूराव पाटीलनं दुसरी टाकली, आशिषनं तिसरी टाकली. आता आशिषला पहिल्या ओव्हर मध्ये बाहेर काढलंय. ही वेगळी रणनीती जिंती संघाची आहे कारण की त्यांच्यासाठी 31 धावा हे चांगलं टार्गेट आहे आणि त्यांना माहिती आहे बॉलिंग अटॅक काय आहे त्यांचा. बॉलिंग अटॅक जिंती टीमनं दाखवला. आशिषला बाहेर काढून या टीमचा महत्वाच्या खेळाडूला मात्र माघारी पाठवलं. प्रवीणनं कॅच पकडली अप्रतिम आणि तदनंतर पहिला चेंडू होती विकेटचं पतन.
सध्या नवीन बॅटर भरत मैदानामध्ये दाखल झाला. पावसाचा जोर अगदी कालच्या दिवसापासून तुम्ही पाहताय ज्या पद्धतीने पावसाने जोर धरला तो अगदी आजही तसाच कायम आहे. रबर क्रिकेटला ही खरी मजा आहे. पाऊस जेव्हा जोर धरतो तेव्हा धावा देखील होताना आपण पाहतो. व्हाईट बॉल. प्रवीण सध्या आपण पाहिली तर बरेच गोष्टींची चर्चा करतो. क्लोज राहिला, थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला देखील खेळाडू तैनात केला, डीप पॉइंटला देखील क्षेत्ररक्षण सध्या सजवलंय. हो यावेळी देखील आपण पाहिलं डिक्लेअर मध्ये एक धाव. अगदी या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल थोडीशी पुढे जाते जी आपण पाहिली तर 2 या आकड्यावरती. 2 धाव संख्या सध्या मात्र स्कोर कार्ड वरती सजली गेली आहे. तब्बल टार्गेट या मॅच मध्ये 31-31 ठेवल्या. मी पाहताय जिव्हाळा चषक 2024. हो राईज झाला चेंडू, चांगली गोलंदाजी, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज होतोय. यष्टांच्या मागे बाबूराव पाटील देखील आपलं काम चांगल्या पद्धतीने पार पाडतोय. कारण की तब्बल अद्याप चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलं तर 3 झालेला आहे. म्हणजे टोटल 3 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि जिथे धावा खर्च झालेत फक्त 2. अशीच काहीशी पहिल्या इनिंग मध्ये मात्र भरतची गोलंदाजी राहिली होती जिथे त्यानं फक्त 6 धावा खर्च केल्या होत्या. चांगला चेंडू वेगानं खेळण्याचा प्रयत्न, बाटीच्या एजला डिक्लेअर मध्ये एक धाव येते. कारण की चेंडू आता आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना आशिष आपल्या चेंडूची गती वाढवतोय आणि इथेच त्याला मात्र मदत होतीये. तब्बल 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो फटका सुरेख आहे, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला वेगानं निघून जातोय. 1 बाउन्स 4 धाब्यासाठी अगदी चौकार येतोय. हा फटका येणं गरजेचं होतं कारण की फलंदाजी करत असताना भरतला तुम्ही पाहताय वेट करत आपल्या रडारमध्ये चेंडू कसा येतोय, कधी येतोय. जसा चेंडू त्याच्या टप्प्यामध्ये आतोय तसं त्याने मात्र खेळून काढला ड्राईव्ह साठी. हा फटका जोरदार होता, ताकद होती या फटक्या माग. तीच ताकद आपण पाहिली. टीमची टोटल ओहो चांगला चेंडू हाताळला. जिथे आपण पाहिलं पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस 7 धावा स्कोर कार्ड वरती. पहिल्या इनिंगचा जर आपण विचार केला तर पहिल्या इनिंग मध्ये फक्त 6 धावा होत्या. या इनिंग मध्ये देखील सेकंड इनिंग मध्ये देखील पहिल्या ओव्हर मध्ये 7 धावा आहेत. म्हणजेच का बॉलिंग अटॅक जिंती संघाचा देखील दमदार राहिला. सात धाव संख्या 7 धाव संख्या 7 सध्या स्कोर करत तुम्ही पाहता. येणारे 12 चेंडू अजूनही 24 धावेची गरज आहे विजयासाठी. 12-24. बाबूराव पाटील सध्या गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 इम्पॉर्टंट आहे या मॅचची. ओहो यावेळी देखील विकेट घेण्याचा प्रयत्न, अगदी विकेट किपरच्या हातामध्येच चेंडू, कुठली धाव दिली जात नाहीये कारण की या मॅचचा संपूर्ण रिझल्ट आहे तो ओव्हर क्रमांक 2 मध्ये ठरवला जाईल. की बऱ्यापैकी रिझल्ट तुम्हाला ओव्हर क्रमांक 2 मध्येच माहिती पडेल आणि ती ओव्हर महत्वाची आहे. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, हिमांशू स्ट्राईकला. धावा डिक्लेअर मध्ये भेटतील 2 धावा डिक्लेअर मध्ये. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी 9 या आकड्यावरती जाते. हिमांशू मागील मॅच मध्ये 2 चेंडूवरती 2 षटकार त्यानं लगावल्या आणि त्यानंतर मॅचचं चित्र त्यानं पूर्णपणे मात्र स्पष्ट केलं होतं. या मॅच मध्ये देखील हिमांशू कडून तीच अपेक्षा आपल्या संघाला की 1-2 षटकार लगावून हिमांशू जे टार्गेट आहे त्याच्या जवळपास पोहोचण्याचा प्रयत्न करेल का, आणि याचं उत्तरच शोधण्यासाठी सध्या तो मैदानामध्ये दाखल झाला. सुरेख फटका, हेच उत्तर तो शोधतोय आणि हेच उत्तर तो देतोय. मात्र धावा फक्त 2 आहेत. धावा फक्त 2 आहेत. कारण की ज्या पद्धतीने हा फटका खेळला आणि ज्या रिझन मध्ये हा फटका गेला तिथे फक्त 2 धावा आहेत.
साल भर काम करो, जब बोनस आएगा तब शेठ बोलेगा भाई 6% नहीं 2% लेना पडेगा. की हेच आहे पावसाळा आणि हेच आहे तळवलीचं वैशिष्ट्य, जिथे तुम्हाला शॉट सिलेक्शन करावं लागतं. कारण की ज्या पद्धतीने भौगोलिक परिस्थिती आहे या मैदानाची, जिथे षटकार आपण नेहमी सर्कलला पाहतो तिथे डिक्लेअर आहेत. हो हा देखील फटका आपण पहिला फुलटॉस होता सर हाताने जरूर खेळून काढला. एक धाव घेतली आहे, मिसफिल्ड होतीये, 4 धावा निघून जात आहेत आणि या चौकाराने धावसंख्येला बहर आली आहे. टीमची टोटल आता जाऊन पोहोचते अगदी 15 या आकड्यावरती. 15 15 धावा महत्वाचा होता. ज्या पद्धतीने हा फुलटॉस चेंडू खेळून काढला त्यानंतर क्षेत्ररक्षण तुम्ही पाहता 1 2 3 खेळाडू, मात्र तिघांकडून छोटी छोटी चूक झाली आहे आणि मोठा मोबदला भेटला जो 4 धावेचा होता. तब्बल चेंडूचा खेळ झालाय 4, 2 अजूनही बाकी आहेत. यावेळी देखील व्हाईट मध्ये ऍड होतील धावा. व्हाईट +1 2. वैशिष्ट्य अंपायरचं देखील पाहता, कारण व्हाईट देत असताना ते एकच हात बाहेर काढू शकतात. संघाची धावसंख्या अगदी 17 धावा, 8 चेंडू, 14 धावा अजून विजयासाठी हव्यात. उचललाय सुरेख फटका, चेंडू पहा वेगानं येतोय अगदी समालोचन कक्षामध्ये. अप्रतिम फटका आणि या चौकारानं टीमची टोटल अगदी सहज जाऊन पोहोचते 21 या आकड्यावरती. 21 ही हिमांशूची बॅटिंग आहे आणि हा हिमांशू आहे जो गोशेरवाडी टीमचा महत्वाचा बॅटर मानला जातो. 7 चेंडू, आता 10 धावेची गरज आहे. 7 चेंडू 10 धावा. अगदी हो यावेळी देखील ड्राईव्ह केला. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात नाहीये. पहिला चेंडू ती चौकार आला, त्यानंतर अगदी एक धाव. आता तब्बल येणारे 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. 4 चेंडू 5. मॅच बनली आहे. खऱ्या अर्थानं प्रवीणनं आतापर्यंत जी जबाबदारी घेतली ती दाखवली, मात्र त्याच्या समोर हिमांशू आहे जो जबाबदारी पार करतो. फटका चांगला खेळला खेळाडू, तिथे मात्र धावा धावून घेतल्या जात आहेत. फेकी तर केली आहे, मात्र यावेळी अगदी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 28 या आकड्यावरती. आता 3 चेंडू आणि 3 धावेची गरज. तीन चेंडू 3 धावा. 3-3. एक चेंडू महत्वाचा आणि जमाची बाजू गोशेटवाडी टीम साठी की त्यांचा हिमांशू स्ट्राईक वरती आहे. ही जमाची बाजू या टीम साठी आहे. मात्र दुसऱ्या साईडला प्रवीणला देखील बराचसा अनुभव रबर क्रिकेटचा आतापर्यंत आपण पाहिला. या दोन्ही अनुभवी खेळाडूंमध्ये विजय नक्की कोणाचा होईल आणि कोणत्या संघाचा होईल. हो यावेळी देखील फटका आपण पाहिलं तर कदाचित डिक्लेअर साठी जातोय का, आणि इथे येस 2 धावा डिक्लेअर मध्ये. आता येणारे 2 चेंडू आणि तब्बल 1 धावची गरज आहे. मात्र कंपल्सरी चेसिंग हा देखील नियम लक्षात आहे. आता हा चेंडू महत्वाचा निर्धाव येणं गरजेचं असेल तेव्हा मॅच बनवू शकते. 2 चेंडू 1 कंपल्सरी चेसिंग. एका साईडला आपण पाहिलं तर गोशेटवाडी संघ आपल्या विजयाच्या दुसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावरती, तर दुसऱ्या साईडला नवलाई स्पोर्ट जिंती देखील दुसरा विजय घेऊन पुढच्या फेरीत जाण्याच्या तयारीत आहे. आता हा चेंडू आणि ह्या चेंडूवरती भविष्य आहे दोन्ही संघांचं. यावेळी देखील चेंडू आपण पाहिलं तर जरूर हातामधून निसटला, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट होतीये आणि गोशेटवाडी संघानं मात्र विजय आपल्या नावावरती करून ठेवला. श्री वाघजाई देवी स्पोर्ट्स गोशेटवाडी won the match
आणि पुढच्या फेरीमध्ये ते दाखल झालेत. आता मॅच खेळली जाते मळई देवी कुसरून विपक्ष HCT मानेनगर. टॉस जिंकल्या आई मळई देवी कुसरून संघ वॉन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आणि आफ्टर 10 मात्र आमंत्रण दिलं HCT मानेनगर टीमला या आणि बॅटिंग करा. एक बेस्ट मॅच, एक मोठी मॅच, एक बडा मुकाबला. या मॅच मध्ये